प्रेम नातं हे जास्त ठेवा. देणं घेणं हे लांब आहे, पण शब्दाचे भाग जे आहेत ते भयानक मोठे आहे. तुम्ही शब्दानं म्हणून चालतो तसं आपल्या देण्यानं चालत नाहीये. हा असं पुढे दाखवायचा परिभाग आहे. पैशाला आमिष पडून मनुष्य काही करू शकतो, काही करू शकतो, पण नमस्कार करून मनुष्य काही करू शकतो ते माहीतच नाहीये. नमस्कार करून तो मनुष्य आपले किती ऐश्वर्य वाढवतो हे किती मोठं आहे. मग पैशाने मान होईल का नमस्कारानं, त्याच्या मान्यानं, त्याच्या शब्दानं चांगलं होईल? म्हणून शब्द हे राखणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. पण भक्ती ही करत चला. आपण करतोय, साधूकडे जातोय, कुठल्या तरी देवळाकडे जातोय, कुठल्या तरी साधूकडून काहीतरी मी ऐकतोय आणि ते कार्य तुम्ही करता. पण ते कार्य करत असताना विचारपूर्वक निर्णय करा. कुठेही काम करू एकदम पटकन जाऊ नका. ते कार्य कोणत्या मार्गाचं आहे, कशा मार्गाचं आहे, कुठल्या तत्वाचं आहे, कुठल्या भक्तीचं आहे आणि कुठल्या साधनेचं आहे हे ओळखण्याची पात्रता पाहिजे. तर तो भक्त होतो. लिंबवानं, कोवळ्यानं, बकऱ्यानं, कोंबड्यानं असं काही घाण होतंय ते होत नाही आहे. कोण म्हणते माझ्यावर करणी केलेली आहे, कोण म्हणजे माझे काय उठवलेलं आहे, कोण म्हणजे माझे काय केलेलं आहे. हे काय नाही आहे. तुमच्या भावना उठलेल्या आहेत, तुमच्या भावना त्या लिंबामध्ये शिरलेल्या आहेत, तुमच्या भावना या घाण पातकाकडे गेल्या आहेत, त्या काय लागू शकत नाही आहेत. भावना तुमच्या कुठल्या ठेवल्या पाहिजेत? फक्त भक्तीच्या. भक्ती महान आहे. हे करणं खूप खोटं आहे. आपण करतोय. आता बघा, हे करणीनं म्हणे माझा माणूस मरून गेला, त्या करणीनं माझं घर म्हणे म्हणजे करणीनं माझा धंदा मोडून गेला.